हळद आणि मध थोडं ह्याच्यात मिक्स करणार आहे. पहिला हळद टाकून नंतर मध टाकून थोडं मिक्स करून आणि त्याच्यानंतर जे काही इथे पिंपल्स आहेत ना बारीक बारीक त्याच्यावरती लावणार आहे. आणि त्याच्यानंतर बर्फचे तुकडे आहेत ना ते काढून मग त्याच्याने असं दाबणार आहे थोडंसं, नाही का, मग जेणेकरून नाही का पिंपल्स थोडे कमी होतील. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी स्वार्थी ब्लॉग, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तर सुरू करूया आजचा दिवस. आंघोळ करून मस्तपैकी फ्रेश झालोय. मम्मी बघा इकडे सकाळ सकाळी खरबूज खाते. हा तेच पप्पाई. आणि इथे बाबा आहेत आणि इथे दादा आहे. पप्पा सकाळीच मीटिंगला गेले कारण सोसायटीमध्ये मीटिंग आहे, तर ती मीटिंग अटेंड करणे गरजेची आहे म्हणून. मम्मा काल रात्री तुला माहिती आहे काय, मी ते नेतो, पण काल रात्री ना तू जेवण नाही आणलंस ते मी काय खाल्ले माहिती काय, कच्चं फवं. मग आत्याकडून फक्त घावणे आणलेले. कालच्या ब्लॉगमध्ये बघाल ना तर आत्याकडून मम्मीने फक्त घावणे आणलेले आणि रात्री जेवणच बनवलं नव्हतं. साखरपुड्याला गेले होते मम्मी पप्पा, तर मस्तपैकी जेवून आले पण मला जेवणच नव्हतं. मग कच्चे पोहे खाऊन झोपलो. तुम्ही मला पण दे ना, दे मला, दे तीच प्लेट दे. आज नाश्त्याला खरबूज, सॉरी पपैया, खरबूज नाही पपैया. मम्मी गेली बाहेर दुकानात कुठेतरी. मला बोलली की भेंडी नाही का गॅस थोडी कमी करून भाज, तर तेच करतोय. कारण दुपारचं जे पप्पाचं जेवण आहे ते हेच आहे. आणि आमच्यासाठी चिकन. मम्मी आली. काय आणले मम्मी? बिस्किट पॅकेट बाबा मिळाली. हा, आणि हे काय पनीर आणलंय का ग? बाबा देते ना. अरे हा, बाबा आज गावी चाललेत ना म्हणून बाबाला मम्मी पनीर वगैरे नाही का तळून देणार आहे. तर कसं तिथे जाऊन बाबा खाऊ शकतील ना पनीर. तुझ बसशील, मी मोठं सोलू. अरे नको, मी भाजलं आता, बस झालं. तूच कर आता ते. बाबा चालले गावाला. हे बघा चाललेत बाबा. सांभाळून जा बाबा. बाबा देऊ का पैसे? मी पण बाबाला सोडायला चाललोय एस टी स्टँड वरती. बाबा थांबा, मी बॅग घेतो, ती सोडा, मी येतो घेऊन. खाली चला मम्मी. हा गेले? हा हा, बाबाला सोडून आत्ताच घरी आलोय. बाबाला बसमध्ये बसवलं आम्ही लोकांनी आणि आत्ताच घरी आलोय पप्पा आणि मी. तर बाई आता जेऊ. अजून इथं ना खूप दिवसापासून ना माझ्या चेहऱ्यावरती पिंपल्स आले छोटे छोटे. त्यासाठी पण मी विचार केला आहे, पण मी ते जेवून तुम्हाला दाखवणार आहे की ते पिंपल्सला काय करणार आहे मी. त्यासाठी पहिला जेवून घेऊन नंतर सांगतो तुम्हाला कसं काय करणार आहे ते. आता मी जेवायला बसलोय. हे बघा चिकन चिकन चिकन, मस्त चिकन बनले. हा मम्मी आम्ही गेल्यावरती जेवली मला वाटतं. जेवण वगैरे झालंय माझं. आत्ता बघा जे हे पिंपल्स दिसतात ना तुम्हाला, त्याच्यावरती मी थोडा एक प्रयोग करणार आहे. बघू ते पिंपल्स जात आहेत का. काय करणार आहे माहिती का, इथे हळद आहे, हळद काढतो. अजून मध, हळद आणि मध थोडं ह्याच्यात मिक्स करणार आहे. पहिला हळद टाकून नंतर मध टाकून थोडं मिक्स करून आणि त्याच्यानंतर जे काही इथे पिंपल्स आहेत ना बारीक बारीक त्याच्यावरती लावणार आहे. आणि त्याच्यानंतर बर्फचे तुकडे आहेत ना ते काढून मग त्याच्याने असं दाबणार आहे थोडंसं, नाही का असं. मग जेणेकरून नाही का पिंपल्स थोडे कमी होतील या जातील पण. मे बी मला आयडिया नाही आहे, पण हा प्रयोग मी करून बघणार आहे. जर गेले तर उत्तमच आहे.
थोडं लावून त्याच्यानंतर बर्फनी थोडंसं हे करू, पुश करू त्याला. आता फ्रीजमधले बर्फ काढू. एक बर्फचा तुकडा तर निघाला. आता याला ना लावू. थंड वाटते भाई. आता बर्फ पण लावलाय. आता थोड्या वेळाने नाही का झोपून उठतो आणि त्याच्यानंतर बघतो की कसं झालंय. तोंड धुवून नंतर बघू आपण, तोपर्यंत सुकू दे. मी आत्ताच झोपून उठलोय. मम्मीने ना मला उठवलंच नाही का संध्याकाळी. डायरेक्ट मी दुपारी झोपलो तर डायरेक्ट रात्रीच उठलोय नाही जेवायला. ते पण जेवायला नुकतं उठवलं, नाही तर उठवलंच नसतं मम्मीने मला. काय यार, तोंड धुवून आत्ताच हे झालंय. हे बघा पिंपल्स तर काही गेले नाही आहेत. बघू थोडं अजून नंतर दुसरे प्रयोग करून पिंपल्स घालवायचेच आहेत मला, कसे पण करून. पण यार मला ब्लॉग थोडं कंटिन्यू करायचं, पण मम्मीने उठवलंच नाही मला. बाहेर डायरेक्ट उठून बघतो तर अंधार आहे. थांबा दाखवतो मी. खिडकी खोलू. हे बघा बाहेर अंधारच आहे भाई, पूर्ण अंधारच आहे. बघितलं. आता काय, आता वाजलेत किती, 9-10 वाजलेत आणि मला जेवायला उठवले मम्मीने. तर आता जेवतो आणि व्लॉग एडिटिंगला बसतो. चला तर मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ झालेली आहे. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्लॉग. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.